पाचवा, अणूचे अंतरंग. आपण या प्रकरणात खालील मुद्दे अभ्यासणार आहोत. डाल्टनचा अणु सिद्धांत, थॉम्सनचे प्लम पुडिंग अणुप्रारूप, रुदरफोर्डचे केंद्रकीय अणुप्रारूप, बोरचे स्थायी कक्षा अणुप्रारूप, अणूची संरचना, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन संरूपण, संयोजन, समस्थानिके, अणुभट्टी. चला या प्रत्येक गोष्टीचे सविस्तर जाणून घेऊ. थोडे आठवा. 1. द्रव्य म्हणजे काय? उत्तर: पृथ्वीवरील आणि खगोलातील सर्व गोष्टी ज्ञानेंद्रियांनी आपण अनुभवू शकतो अशा सर्व गोष्टींना द्रव्य म्हणतात. 2. अणू म्हणजे काय? उत्तर: द्रव्याचा सर्वात लहान कण म्हणजे अणू. 3. द्रव्याचा सर्वात लहान घटक कोणता? उत्तर: द्रव्याचा सर्वात लहान कण अणू. आपण पाहिले की द्रव्य हे रेणूंचे बनलेले असते. रेणू हे अणूंपासून बनलेले असतात. म्हणजे अणू हे द्रव्याचे सर्वात लहान एकक आहे. सर्व भौतिक व रासायनिक बदलांमध्ये आपली रासायनिक ओळख कायम राखणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणू होय. तक्तामध्ये काही पदार्थांची नावे व सूत्रे दिली आहेत. त्यावरून पदार्थाच्या लहानात लहान कणाची माहिती व पदार्थाचा प्रकार दर्शवणाऱ्या खुणा भरून तक्ता पूर्ण करा. पदार्थाचे नाव: पाणी. सूत्र: H2O. हा एक पदार्थाचा प्रकार: मूलद्रव्य. पदार्थाचे नाव: हेलियम. सूत्र: He. हा एक अणू असलेला रेणू आहे. रेणूमधील अणू एकाच प्रकारचे आहेत. पदार्थाचा प्रकार: मूलद्रव्य. पदार्थाचे नाव: हायड्रोजन. सूत्र: H2. हा एक रेणू आहे. रेणूमधील अणू एकाच प्रकारचे आहेत. पदार्थाचा प्रकार: मूलद्रव्य. पदार्थाचे नाव: अमोनिया. सूत्र: NH3. हा एक रेणू आहे. रेणूमधील अणू अनेक प्रकारचे आहेत. पदार्थाचा प्रकार: संयुग. पदार्थाचे नाव: नायट्रोजन. सूत्र: N2. हा एक रेणू आहे. रेणूमधील अणू एकाच प्रकारचे आहेत. पदार्थाचा प्रकार: मूलद्रव्य. पदार्थाचे नाव: मिथेन. सूत्र: CH4. हा एक रेणू आहे. रेणूमधील अणू अनेक प्रकारचे. पदार्थाचा प्रकार: संयुग. पदार्थाचे नाव: अर्गॉन. सूत्र: Ar. हा एक अणू असलेला रेणू आहे. रेणूमधील अणू एकाच प्रकारचे. पदार्थाचा प्रकार: मूलद्रव्य. पदार्थाचे नाव: निऑन. सूत्र: Ne. एक अणू असलेला रेणू आहे. रेणूमधील अणू एकाच प्रकारचे. पदार्थाचा प्रकार: मूलद्रव्य. पदार्थाचे नाव: क्लोरीन. सूत्र: Cl2. हा एक रेणू आहे. रेणूमधील अणू एकाच प्रकारचे. पदार्थाचा प्रकार: मूलद्रव्य. आपण मागील इयत्तेत अभ्यासले की बऱ्याच पदार्थांचे लहानात लहान कण रेणू असतात. काही थोड्या पदार्थांच्या रेणूंमध्ये एकच अणू असतो. रेणू हे अणूंच्या रासायनिक संयोगाने तयार होतात. त्यावरून आपल्याला समजते की रासायनिक संयोगात भाग घेणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणू. अणूविषयी संकल्पना 2500 वर्षांहूनही जुनी आहे. पण काळाच्या ओघात ती विस्मृतीत गेली. आधुनिक काळात वैज्ञानिकांनी प्रयोगांच्या आधारे अणूचे स्वरूपच नव्हे तर अंतरंग स्पष्ट केले. याची सुरुवात
डाल्टनच्या अणु सिद्धांताने झाली. माहित आहे का तुम्हाला? द्रव्याचे लहान कणांमध्ये विभाजन करायला एक मर्यादा असते, असे भारतीय तत्वज्ञ कणाद ख्रिस्तपूर्व 6वे शतक यांनी सांगितले. द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेले असते त्यांना कणाद मुनींनी परमाणु म्हणजेच लहानात लहान कण असे नाव दिले. त्यांनी असेही मत मांडले की परमाणु अनाशवंत असतो. ग्रीक तत्ववेत्ता डेमोक्रिटस ख्रिस्तपूर्व 5वे शतक यांनी असे प्रतिपादन केले की द्रव्य लहान कणांचे बनलेले असते व या कणांना कापता येत नाही. द्रव्याच्या लहानात लहान कणाला डेमोक्रिटसने ॲटम असे नाव दिले. ग्रीक भाषेत ॲटमॉस म्हणजे कापता न येणारा. डाल्टनचा अणु सिद्धांत. इसवी सन 1803 मध्ये ब्रिटिश वैज्ञानिक जॉन डाल्टन यांनी सुप्रसिद्ध अणु सिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार द्रव्य अणूंचे बनलेले असते व अणू हे अविभाजनीय व अनाशवंत असतात. एका मूलद्रव्याचे सर्व अणू एकसमान असतात तर भिन्न मूलद्रव्यांचे अणू भिन्न असतात व त्यांचे वस्तुमान भिन्न असते. हे करून पहा. एक भरीव चेंडू व एक बुंदीचा लाडू घ्या. त्या दोन्ही गोलांना हाताने दाब द्या. काय दिसले? उत्तर: भरीव चेंडू कडक असल्याने हाताने दाब दिला असता तो तुटत नाही आणि बुंदीचा लाडू हा लहान कण म्हणजे बुंदी एकमेकांना चिकटल्यामुळे तयार होतो. बुंदीच्या लाडूला हाताने दाब दिला असता तो तुटतो व बुंदी वेगवेगळी झालेली पाहायला मिळते. 2. भरीव चेंडू धारदार सुरीने काळजीपूर्वक कापा. काय दिसले? उत्तर: भरीव चेंडू धारदार सुरीने कापला असता त्यात पोकळी नसते हे दिसून येते. बुंदीच्या लाडवाला अंतर्गत संरचना असून तो त्याच्याहून लहान कण म्हणजे बुंदी एकमेकांनी चिकटवून बनल्याचे समजते. मात्र भरीव चेंडूला ढोबळ मानाने अंतर्गत संरचना काहीच नाही असे समजते. डाल्टनने वर्णन केलेला अणू हा एखाद्या कडक भरीव गोलाप्रमाणे काहीच संरचना नसलेला असा ठरतो. डाल्टनच्या अणु सिद्धांतानुसार अणूमध्ये वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एकसमान असते. जे थॉम्सन या वैज्ञानिकाने अणूच्या आत असलेल्या ऋणप्रभारित कणांचा शोध लावला आणि डाल्टनच्या अणु सिद्धांताला धक्का बसला. थॉम्सनने प्रयोग करून दाखवून दिले की अणूंच्या अंतरंगात असलेल्या ऋणप्रभारित कणांचे वस्तुमान हायड्रोजन अणूपेक्षा 1800 पट कमी असते. या कणांना पुढे इलेक्ट्रॉन असे नाव दिले गेले. सर्वसाधारण पदार्थ हे निसर्गतः विद्युतभारदृष्ट्या उदासीन असतात. अर्थातच पदार्थांचे रेणू तसेच ते ज्यांच्या रासायनिक संयोगाने बनतात ते अणू विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतात. अंतरंगात ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन असूनही अणू विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन कसा? मुलांनो, याचे उत्तर आपण पुढील परिच्छेदात पाहणार आहोत. थॉम्सनने अणुसंरचनेचे प्लम पुडिंग प्रारूप मांडून या अडचणीतून मार्ग काढला. थॉम्सनचे प्लम पुडिंग अणुप्रारूप. अणुसंरचनेचे पहिले प्रारूप म्हणजे थॉम्सन यांनी सन 1904 मध्ये मांडलेले प्लम पुडिंग प्रारूप होय. या प्रारूपानुसार अणूमध्ये सर्वत्र धनप्रभार पसरलेला असतो व त्यामध्ये ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात. पसरलेल्या धनप्रभाराचे संतुलन इलेक्ट्रॉनवरील ऋणप्रभारामुळे होते. त्यामुळे अणू विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन होतो. जरा डोके चालवा. थॉम्सनच्या प्रारूपानुसार अणूच्या वस्तुमानाचे वितरण कसे असेल असे तुम्हाला वाटते? हे वितरण डाल्टनच्या अणु सिद्धांताप्रमाणे सर्वत्र समान की असमान? उत्तर: थॉम्सनच्या प्रारूपानुसार अणूमध्ये वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एकसमान असते.
डाल्टनच्या अणुसिद्धांताप्रमाणे वस्तुमानाच्या वितरणासंबंधी काहीही उल्लेख नाही. हे माहित आहे का तुम्हाला? प्लम पुडिंग किंवा प्लम केक हा गोड खाद्यपदार्थ ख्रिसमस या सणात बनवतात. पूर्वी पाश्चात्य देशात या पदार्थात प्लम ह्या फळाचे सुकवलेले तुकडे घालत. हल्ली प्लम ऐवजी बेदाणे किंवा खजूर वापरतात. सांगा पाहू. 1. तुम्ही स्ट्रायकरने सोंगटीवर धरलेला नेम चुकला तर स्ट्रायकर कोणत्या दिशेने जाईल? उत्तर: स्ट्रायकर सरळ पुढच्या दिशेला जाईल. 2. नेम बरोबर लागला तर स्ट्रायकर कोणत्या दिशेला जाईल? सरळ पुढे की बाजूच्या अथवा उलट दिशेला? उत्तर: स्ट्रायकर बाजूच्या दिशेला जाईल. रुदरफोर्डचे केंद्रकीय अणुप्रारूप 1911. अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध विकिरण प्रयोगाने अणूच्या अंतरंगाचा वेध घेतला व सन 1911 मध्ये अणूचे केंद्रकीय प्रारूप मांडले. रुदरफोर्ड यांनी सोन्याचा अतिशय पातळ पत्रा ज्याची जाडी 10⁻⁴ मिलीमीटर घेऊन त्यावर किरणोत्सारी मूलद्रव्यातून उत्सर्जित होणाऱ्या धनप्रभारित म्हणजेच अल्फा कणांचा मारा केला व कणांच्या मार्गाचा वेध घेतला. आकृती पहा. सोन्याच्या पत्र्याभोवती लावलेल्या प्रतिदीप्तिमान पडदा लावून त्यांनी जर अणूंमध्ये धनप्रभारित म्हणजेच अल्फा कणांचे पत्र्यावरून परावर्तन होईल अशी अपेक्षा होती. अनपेक्षितपणे बहुसंख्य अल्फा कण पत्र्यातून आरपार सरळ गेले. काही थोड्या अल्फा कणांचे मूळ मार्गापासून लहान कोनातून विचलन झाले. आणखी थोड्या अल्फा कणांचे मोठ्या कोनातून विचलन झाले आणि आश्चर्य म्हणजे 20,000 पैकी एक अल्फा कण मूळ मार्गाच्या उलट दिशेने उसळला. मोठ्या संख्येने आरपार गेलेले अल्फा कण असे दर्शवतात की त्यांच्या वाटेत कोणताच अडथळा नव्हता. याचा अर्थ सोन्याच्या स्थायूरूप पत्र्यामधील अणूंच्या आत बरीचशी जागा मोकळीच असली पाहिजे. ज्या थोड्या अल्फा कणांचे लहान किंवा मोठ्या कोनातून विचलन झाले त्यांच्या वाटेत अडथळा आला. याचा अर्थ अडथळ्यास कारण असलेला अणूचा धनप्रभारित व जड भाग अणूच्या मध्यभागी होता. यावरून रुदरफोर्डने पुढील प्रमाणे अणूचे केंद्रकीय प्रारूप मांडले. 1. अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्रक असते. 2. केंद्रकात अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान एकवटलेले असते. 3. केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ऋणप्रभारित कण परिभ्रमण करीत असतात. 4. सर्व इलेक्ट्रॉनांवरील एकत्रित ऋणप्रभार हा केंद्रकावरील धनप्रभारा एवढा असल्याने विजातीय प्रभारांचे संतुलन होऊन अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. 5. परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन व अणू केंद्रक यांच्या दरम्यान पोकळी असते. जरा डोकं चालवा. 1. अणूला अंतर्गत संरचना आहे हे कोणत्या शोधामुळे लक्षात आले? उत्तर: अणूला अंतर्गत संरचना आहे हे थॉम्सनच्या प्लम पुडिंग या संकल्पना व प्रयोगामुळे लक्षात आले. 2. डाल्टनच्या अणुसिद्धांतामधील भरीव अणू व थॉम्सनच्या प्रारूपातील भरीव अणू यांच्यात फरक काय? उत्तर: डाल्टनच्या अणुसिद्धांतांमधील भरीव अणू हा भरीव गोलाप्रमाणे तर थॉम्सन प्रारूपातील भरीव अणू प्लम पुडिंग प्रारूप होते. 3. थॉम्सनच्या अणु प्रारूपातील धनप्रभाराचे वितरण व रुदरफोर्डच्या अणु प्रारूपातील धनप्रभाराचे वितरण यातील फरक स्पष्ट करा. उत्तर: थॉम्सन अणुप्रारूपातील धनप्रभाराचे वितरण अणूमध्ये सर्वत्र पसरलेले असते. रुदरफोर्डच्या अणुप्रारूपातील धनप्रभार अणुकेंद्रकात सामावलेला आहे. 4.
थॉम्सन व रुदरफोर्ड यांच्या अणुप्रारूपांमध्ये इलेक्ट्रॉनांच्या स्थिती संबंधात काय वेगळेपणा आहे? उत्तर: थॉम्सनच्या अणुप्रारूपामध्ये इलेक्ट्रॉन्स हे धनप्रभारयुक्त गोलात जडवलेले असतात, तर रुदरफोर्ड यांच्या अणुप्रारूपामध्ये इलेक्ट्रॉन्स अणुकेंद्रकाभोवती परिभ्रमण करत असतात. 5. डाल्टन व थॉम्सनच्या अणुप्रारूपात नसलेली कोणती गोष्ट रुदरफोर्डच्या अणुप्रारूपात आहे? उत्तर: रुदरफोर्डने असे सिद्ध केले की केंद्रक व केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन्स यांच्यात पोकळी असते. ही गोष्ट डाल्टन व थॉम्सन अणुप्रारूपात नव्हती. वर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करणाऱ्या विद्युत प्रभारित वस्तूची ऊर्जा कमी होते, असा भौतिकशास्त्रातील प्रस्थापित नियम आहे. या नियमानुसार रुदरफोर्डने मांडलेल्या प्रारूपातील अणू अस्थायी ठरतो. मात्र प्रत्यक्षात किरणोत्सारी अणू सोडून इतर सर्व अणूंना स्थायी भाव असतो. रुदरफोर्डच्या अणुप्रारूपातील ही त्रुटी नील्स बोर यांनी सन 1913 मध्ये मांडलेल्या अणुप्रारूपाने दूर झाली. बोरचे स्थायी कक्षा अणुप्रारूप 1913. सन 1913 मध्ये डॅनिश वैज्ञानिक नील्स बोर यांनी स्थायी कक्षा अणुप्रारूप मांडून अणूचा स्थायी भाव स्पष्ट केला. बोरच्या अणुप्रारूपाची महत्त्वाची आधारतत्वे पुढील प्रमाणे आहेत. 1. अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षांमध्ये असतात. 2. विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते. 3. इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारताना फरका इतक्या ऊर्जेचे शोषण करतो, तर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना फरका इतकी ऊर्जा उत्सर्जित करतो. हे माहित आहे का तुम्हाला? घरातील गॅसच्या शेगडीच्या निळ्या ज्योतीमध्ये मिठाचे म्हणजेच सोडियम क्लोराईडचे कण टाकल्यावर त्या क्षणी त्या जागी पिवळी ठिणगी दिसते. पाण्यात सोडियम धातूचा तुकडा टाकला असता तो पेटून पिवळी ज्योत दिसते. रस्त्यावरील सोडियम वेपर दिव्यांमधूनही त्याच पिवळ्या रंगाचा प्रकाश येतो. या सर्व उदाहरणांमध्ये सोडियम अणूमधील इलेक्ट्रॉन ऊर्जा शोषून बाहेरील कक्षेमध्ये जातो व पुन्हा आतील कक्षेमध्ये उडी मारून परत येताना ती ऊर्जा उत्सर्जित करतो. सोडियम अणूच्या या दोन कक्षांच्या ऊर्जा पातळीतील फरक ठराविक असतात. हा फरक पिवळ्या प्रकाशाच्या ऊर्जेइतका असतो. म्हणून वरील तिन्ही उदाहरणांमध्ये तोच विशिष्ट पिवळा प्रकाश बाहेर पडल्याचे दिसते. बोरचे स्थायी कक्षा अणुप्रारूप. बोरच्या अणुप्रारूपानंतर आणखी काही अणुप्रारूपे मांडली गेली. त्यानंतर उदयाला आलेल्या पुंज यांत्रिकी म्हणजेच क्वांटम मेकॅनिक्स या नवीन विज्ञान शाखेमध्ये अणुसंरचनेचा सखोल अभ्यास करण्यात आला. या सर्वांमधून अणुसंरचनेविषयी सर्वमान्य झालेली काही मूलभूत तत्वे पुढील प्रमाणे आहेत. अणूची संरचना. केंद्रक व केंद्रकाबाहेरील भाग यांचा मिळून अणू बनतो. यांच्यामध्ये 3 प्रकारच्या अवअणुकणांचा समावेश असतो. केंद्रक. अणूचे केंद्रक धनप्रभारित असते. अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते. केंद्रकामध्ये 2 प्रकारचे अवअणुकण असतात. एकत्रितपणे त्यांना न्यूक्लियॉन म्हणतात. प्रोटॉन व न्यूट्रॉन हे न्यूक्लियॉनचे 2 प्रकार आहेत. प्रोटॉन पी. प्रोटॉन हा अणुकेंद्रकात असणारा धनप्रभारित अवअणुकण असून केंद्रकावरील धनप्रभार हा त्याच्यातील प्रोटॉनमुळे असतो. प्रोटॉनचा निर्देश पी या संज्ञेने करतात. प्रत्येक प्रोटॉनवरील धनप्रभार अधिक 1 ई एवढा असतो. 1 ई बरोबर 1.6 गुणिले 10⁻⁻19 भाग कुलॉम. यामुळे केंद्रकावरील एकूण धनप्रभार ई या एककामध्ये व्यक्त केल्यास त्याचे परिमाण
केंद्रकातील प्रोटॉन संख्ये एवढे असते. अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुअंक असून तो Z या संज्ञेने दर्शवतात. एका प्रोटॉनचे वस्तुमान सुमारे 1 डाल्टन म्हणजेच युनिफाईड मास इतके असते. 1 डाल्टन बरोबर 1.66 गुणिले 10⁻⁻² ग्रॅम. हायड्रोजनच्या एका अणूचे वजन सुद्धा सुमारे 1 डाल्टन इतके आहे. न्यूट्रॉन N. न्यूट्रॉन हा विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असलेला अणुकण असून त्याचा निर्देश N या संज्ञेने करतात. केंद्रकातील न्यूट्रॉन संख्येसाठी N ही संज्ञा वापरतात. 1 U इतके अणुवस्तुमान असलेल्या हायड्रोजनचा अपवाद वगळता सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकांमध्ये न्यूट्रॉन असतात. एका न्यूट्रॉनचे वस्तुमान सुमारे 1 U इतके आहे, म्हणजेच जवळजवळ प्रोटॉनच्या वस्तुमाना इतकेच आहे. केंद्रकाबाहेरील भाग. अणूच्या संरचनेत केंद्रकाबाहेरील भागात परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन आणि केंद्रक व इलेक्ट्रॉन यांच्या दरम्यान असलेली पोकळी यांचा समावेश होतो. इलेक्ट्रॉन म्हणजेच E ऋण. इलेक्ट्रॉन हा ऋण प्रभारित अणुकण असून त्याचा निर्देश E ऋण या संज्ञेने करतात. प्रत्येक इलेक्ट्रॉनवर एक एकक ऋण प्रभार म्हणजेच ऋण 1 E असतो. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीने कमी आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य मानता येते. अणूच्या केंद्रकाबाहेरील भागातील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती असलेल्या वेगवेगळ्या कक्षांमध्ये परिभ्रमण करतात. भ्रमण कक्षेचे स्वरूप त्रिमित असल्याने कक्षा ह्या पदाऐवजी कवच म्हणजेच शेल हे पद वापरतात. इलेक्ट्रॉनची ऊर्जा तो ज्या कवचात असतो त्यावरून ठरते. अणुकेंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनांची संख्या केंद्रांमधील प्रोटॉन संख्येइतकीच म्हणजेच Z असते. त्यामुळे विद्युत प्रभारांचे संतुलन होऊन अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. जरा डोके चालवा. 1. अणूत किती प्रकारचे अणुकण आढळतात? उत्तर: अणूत इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे अणुकण आढळतात. 2. कोणते अणुकण प्रभारयुक्त आहे? उत्तर: अणूत इलेक्ट्रॉन, प्रोटॉन हे अणुकण प्रभारयुक्त आहेत. 3. केंद्रकात कोणते अणुकण आहेत? उत्तर: केंद्रकात प्रोटॉन व न्यूट्रॉन हे अणुकण आहेत. 4. केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन कुठे असतात? उत्तर: केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन कवचात असतात. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य असल्याने अणूचे वस्तुमान प्रामुख्याने त्याच्या केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्यामुळे असते. अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक होय. अणुवस्तुमानांक A या संज्ञेने दर्शवतात. अणुसंज्ञा, अणुअंक व अणुवस्तुमानांक हे एकत्रितपणे चिन्हांकित संकेत स्वरूपात दर्शवण्याची पद्धत पुढे दिली आहे. AZ संज्ञा उदाहरणार्थ 12(6C) या चिन्हांकित संकेताचा अर्थ कार्बनचा अणुअंक म्हणजे प्रोटॉन संख्या 6 व कार्बनचा अणुवस्तुमानांक 12 आहे. यावरून हे सुद्धा समजते की कार्बनच्या केंद्रकात 12(6) म्हणजे 6 न्यूट्रॉन आहेत. जरा डोके चालवा. 1. ऑक्सिजनची संज्ञा O असून त्याच्या केंद्रकात 8 प्रोटॉन व 8 न्यूट्रॉन असतात. यावरून ऑक्सिजनचा अणुअंक Z व अणुवस्तुमानांक A ठरवा. तसेच त्यांची चिन्हांकित संकेताने मांडणी करा. उत्तर:
ऑक्सिजनचा अणु अंक Z बरोबर प्रोटॉनची संख्या बरोबर 8. अणु वस्तुमानांक A बरोबर प्रोटॉनची संख्या अधिक न्यूट्रॉनची संख्या बरोबर 8 अधिक 8 बरोबर 16 बरोबर A बरोबर 16. म्हणून चिन्हांकित संकेत 16 8 O. 2. कार्बनचा अणुअंक 6 आहे. कार्बनच्या अणुत किती इलेक्ट्रॉन असतील? उत्तर कार्बनचा अणुअंक A बरोबर प्रोटॉनची संख्या बरोबर 6. प्रोटॉनची संख्या बरोबर इलेक्ट्रॉनची संख्या बरोबर 6. म्हणून कार्बनच्या अणुत इलेक्ट्रॉन असतील बरोबर 6. 3. सोडियमच्या अणुत 11 इलेक्ट्रॉन आहेत. सोडियमचा अणुअंक किती? उत्तर इलेक्ट्रॉनची संख्या बरोबर प्रोटॉनची संख्या बरोबर 11. प्रोटॉनची संख्या बरोबर अणुअंक बरोबर 11. म्हणून सोडियमचा अणुअंक बरोबर 11 आहे. 4. मॅग्नेशियमचा अणुअंक व अणुवस्तुमानांक अनुक्रमे 12 व 24 आहे. चिन्हांकित संकेतामध्ये तुम्ही ते कसे दर्शवाल? उत्तर 24 12 mg. 5. कॅल्शियमचा अणुअंक व अणुवस्तुमानांक अनुक्रमे 20 व 40 आहे. यावरून कॅल्शियमच्या केंद्रकात किती न्यूट्रॉन असतील ते काढा. उत्तर कॅल्शियमचा अणुअंक A बरोबर 20. प्रोटॉनची संख्या बरोबर अणुअंक बरोबर 20. अणुवस्तुमानांक बरोबर प्रोटॉनची संख्या अधिक न्यूट्रॉनची संख्या. 40 बरोबर 20 अधिक न्यूट्रॉनची संख्या. न्यूट्रॉनची संख्या बरोबर 40 वजा 20 बरोबर 20 आहे. म्हणून कॅल्शियमच्या केंद्रकात 20 न्यूट्रॉन आहेत. इलेक्ट्रॉन वितरण. बोरच्या अणुप्रारूपानुसार इलेक्ट्रॉन स्थायी कवचांमध्ये परिभ्रमण करतात. या कवचांना विशिष्ट ऊर्जा असते. अणुकेंद्रकाच्या सर्वात जवळ असलेल्या कवचाला पहिले कवच, त्यानंतरच्या कवचाला दुसरे कवच म्हणतात. कवचांच्या क्रमांकासाठी N ही संज्ञा वापरतात. N बरोबर 1 2 3 4 या क्रमांकानुसार कवचांना K L M N या संज्ञांनी संबोधण्यात येते. प्रत्येक कवचात जास्तीत जास्त 2N वर्ग या सूत्राने मिळालेल्या संख्येइतके इलेक्ट्रॉन असू शकतात. N चे मूल्य वाढते तशी त्या कवचातील इलेक्ट्रॉनची ऊर्जा वाढते. तक्ता पूर्ण करा. कवच, कवचाची इलेक्ट्रॉन धारकता. संज्ञा K N 1 सूत्र 2N वर्ग 2 गुणिले 1 वर्ग. इलेक्ट्रॉन संख्या 2. संज्ञा L N 2 सूत्र 2N वर्ग 2 गुणिले 2 कंसाचा वर्ग. इलेक्ट्रॉन संख्या 8. संज्ञा M N 3 सूत्र 2N वर्ग 2 गुणिले 3 कंसाचा वर्ग. इलेक्ट्रॉन संख्या 18. संज्ञा N N 4 सूत्र 2N वर्ग 2 गुणिले 4 कंसाचा वर्ग. इलेक्ट्रॉन संख्या 32. वरील तक्त्यावरून कवचातील जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनांची संख्या लिहा. K कवच 2, L कवच 8, M कवच 18, N कवच 32. सांगा पाहू. 1. अणूची संरचना व सूर्यमाला यांच्यात साधर्म्य आहे. सूर्यमालेतील ग्रह सूर्याभोवती गुरुत्वीय बलामुळे फिरतात. अणुसंरचनेत कोणते बल कार्यरत असेल? उत्तर अणुसंरचनेत धनप्रभार व ऋणप्रभार यांच्यामुळे निर्माण होणारे आकर्षण बल कार्यरत असेल. 2. केंद्रकात अनेक धनप्रभारित प्रोटॉन एकत्र असतात.
केंद्रकातील न्यूट्रॉन्सचे एक कार्य काय असेल असे तुम्हाला वाटते? उत्तर, न्यूट्रॉन अणु केंद्रकात धनप्रभारित कणांना एकत्र ठेवण्याचे कार्य करते. मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण. आपण पाहिले की KLMN या कवचांमध्ये अनुक्रमे जास्तीत जास्त 2, 8, 18, 32 इलेक्ट्रॉन सामावू शकतात. हीच कवचांची कमाल धारकता होय. कवचांच्या कमाल धारकतेनुसार अणूंमधील इलेक्ट्रॉनचे कवचांमध्ये वितरण होते. एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनांची कवचनिहाय मांडणी म्हणजे त्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण होय. प्रत्येक इलेक्ट्रॉनकडे तो ज्या कवचात असतो त्यानुसार निश्चित अशी ऊर्जा असते. पहिल्या कवचातील म्हणजेच K कवच इलेक्ट्रॉनांची ऊर्जा सर्वात कमी असते. त्यापुढील कवचांमधील इलेक्ट्रॉनची ऊर्जा कवच क्रमांकांप्रमाणे वाढत जाते. मूलद्रव्याच्या अणूचे इलेक्ट्रॉन संरूपण असे असते की त्यायोगे सर्व इलेक्ट्रॉनांची एकत्रित ऊर्जा कमीत कमी असते. अणूतील इलेक्ट्रॉन कवचांच्या कमाल धारकतेप्रमाणे तसेच ऊर्जेच्या चढत्या क्रमानुसार असलेल्या कवचांमध्ये स्थान मिळवतात. आता आपण काही मूलद्रव्यांच्या अणूंचे इलेक्ट्रॉन संरूपण पाहू. तक्त्यात पहा. या तक्त्यामधील 1 ते 3 ओळी भरून दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे उरलेला तक्ता तुम्ही भरावयाचा आहे. मूलद्रव्य हायड्रोजन, संज्ञा H, अणूतील इलेक्ट्रॉन संख्या 1, कवचातील इलेक्ट्रॉन वितरण K1, संख्या स्वरूपातील इलेक्ट्रॉन संरूपण 1, मूलद्रव्य हेलियम, संज्ञा कवचातील इलेक्ट्रॉन वितरण K2, L8, M8, संख्या स्वरूपातील इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 8, मूलद्रव्य ब्रोमीन, संज्ञा Br, अणूतील इलेक्ट्रॉन संख्या 35, कवचातील इलेक्ट्रॉन वितरण K2, L8, M18, N7, संख्या स्वरूपातील इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 18, 7. संख्या स्वरूपातील इलेक्ट्रॉन संरूपण स्वल्पविरामांनी विलग केलेल्या अंकांनी दर्शवतात. यातील अंक ऊर्जेच्या चढत्या क्रमाने असलेल्या कवचांमधील इलेक्ट्रॉन संख्या दाखवतात. उदाहरणार्थ सोडियमचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 1 आहे. याचा अर्थ सोडियम अणूमध्ये K कवचात 2, L कवचात 8 व M कवचात 1 याप्रमाणे एकूण 11 इलेक्ट्रॉन वितरित केलेले असतात. अणूचे इलेक्ट्रॉन संरूपण आकृतीप्रमाणे कवचांच्या रेखाटनाने सुद्धा दाखवतात. संयोजा म्हणजेच व्हॅलेन्सी व इलेक्ट्रॉन संरूपण म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. संयोजा म्हणजे एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या. हे आपण मागील पाठात पाहिले. आपण हेही पाहिले की साधारणपणे मूलद्रव्याची संयोजा त्यांच्या विविध संयुगांमध्ये स्थिर असते. जरा डोके चालवा. 1. विविध अणूंमधील इलेक्ट्रॉन ज्यांच्यामध्ये सामावलेले असतात त्या कवचाच्या संज्ञा कोणत्या आहेत? उत्तर, विविध अणूंमधील इलेक्ट्रॉन ज्यांच्यामध्ये सामावलेले असतात त्या कवचाच्या संज्ञा KLMN आहेत. 2. सर्वात आतील कवचाची संज्ञा व क्रमांक काय आहे? उत्तर, सर्वात आतील कवचाची संज्ञा K व क्रमांक 1 आहे. 3. फ्लुओरिन अणूमधील इलेक्ट्रॉन ज्या कवचांमध्ये वितरित झालेले असतात त्यांच्या संज्ञा लिहा. उत्तर, फ्लुओरिन अणूमधील इलेक्ट्रॉन ज्या कवचांमध्ये वितरित झालेले असतात त्यांच्या संज्ञा KL आहेत. 4. फ्लोरीन अणूमधील सर्वात बाहेरचे म्हणजे बाह्यतम कवच कोणते? उत्तर, फ्लुओरिन अणूमधील सर्वात बाहेरचे म्हणजे बाह्यतम कवच L आहे.
5. सोडियम अणूमधील बाह्यतम कवच कोणते? उत्तर सोडियम अणूमधील बाह्यतम कवच M आहे. 6. हायड्रोजन अणूमधील बाह्यतम कवच कोणते? उत्तर हायड्रोजन अणूमधील बाह्यतम कवच K आहे. संयुजा. मूलद्रव्याची संयुजा, संयुगांमधील रासायनिक बंध यांच्या संबंधी संकल्पना इलेक्ट्रॉन सरूपणामुळे स्पष्ट होतात. अणू आपल्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन वापरून रासायनिक बंध तयार करतो. अणूंची संयुजा त्याच्या बाह्यतम कवचाच्या इलेक्ट्रॉन सरूपणावरून ठरते. त्यामुळे बाह्यतम कवचाला संयुजा कवच म्हणतात. तसेच बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन होत. संयुजा इलेक्ट्रॉन. अणूच्या संयुजेचा संबंध अणूमधील संयुजा इलेक्ट्रॉनांच्या संख्येशी असल्याचे दिसून येते. प्रथम हेलियम व निऑन या मूलद्रव्यांकडे पाहू. या दोन्ही वायुरूप मूलद्रव्यांचे अणू इतर कोणत्याही अणूबरोबर संयोग पावत नाहीत. ही मूलद्रव्ये रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय आहेत, म्हणजेच त्यांची संयुजा 0 आहे. थोडे आठवा. पुढील रेणूसूत्रांचा उपयोग करून HCl OS NC BrINA यांच्या संयुजा ठरवा. रेणूसूत्रे H2 HCl H2O H2S NH3 CH4 HBr HINAH. उत्तर रेणूसूत्र HCl. संयुजा H बरोबर 1 Cl बरोबर 1. संयुजा H बरोबर 1 I बरोबर 1. रेणूसूत्र NaH. संयुजा H बरोबर 1 Na बरोबर 1. हेलियमच्या अणूत 2 इलेक्ट्रॉन असतात व ते K या पहिल्या कवचात सामावलेले असतात. तक्तात पहा. हेलियममध्ये इलेक्ट्रॉन असलेले फक्त एकच कवच आहे व तेच बाह्यतम कवच सुद्धा आहे. कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 2n वर्ग ही 2 आहे, म्हणजेच हेलियममध्ये इलेक्ट्रॉन द्विक असते असे म्हणतात. निऑन या निष्क्रिय वायूच्या इलेक्ट्रॉन सरूपणात K व L ही 2 कवचे असून L हे संयुजा कवच आहे. L कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 8 आहे व तक्ता 5.7 वरून दिसते की निऑनचे संयुजा कवच पूर्ण भरलेले आहे. यालाच निऑनमध्ये इलेक्ट्रॉन अष्टक आहे असे म्हणतात. K, L व M या कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असलेला निष्क्रिय वायू म्हणजे अर्गॉन होय. M या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 2 गुणिले 3 चा वर्ग बरोबर 18 आहे. परंतु अर्गॉनमध्ये या संयुजा कवचात फक्त 8 इलेक्ट्रॉन आहेत. याचा अर्थ निष्क्रिय वायूंच्या संयुजा कवचात 8 इलेक्ट्रॉन असतात, म्हणजेच संयुजा कवचात इलेक्ट्रॉन अष्टक असते. इलेक्ट्रॉन अष्टक किंवा द्विक पूर्ण असते तेव्हा संयुजा 0 असते. निष्क्रिय वायू सोडून इतर मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन सरूपण पाहता असे दिसते की त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन अष्टक स्थिती नाही किंवा त्यांची इलेक्ट्रॉन अष्टके अपूर्ण आहेत. हायड्रोजनच्या बाबतीत असे म्हणता येईल की हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन द्विक अपूर्ण आहे. निष्क्रिय वायू वगळता इतर सर्व मूलद्रव्यांच्या अणूंमध्ये इतर अणूंबरोबर संयोग पावण्याची प्रवृत्ती असते, म्हणजेच त्यांची संयुजा 0 नसते. हायड्रोजनच्या संयोगाने तयार झालेल्या रेणूंच्या सूत्रांवरून उदाहरणार्थ H2HCl हायड्रोजनची संयुजा 1 असल्याचे तुम्ही पाहिले आहेत. हायड्रोजनमध्ये 1 इलेक्ट्रॉन K ह्या कवचात आहे, म्हणजे हायड्रोजनमध्ये पूर्ण द्विक स्थितीपेक्षा 1 इलेक्ट्रॉन कमी आहे.
ही एक संख्या हायड्रोजनच्या संयुजेशी जुळते. सोडियमच्या 281 या स्वरूपणावरून समजते की सोडियमच्या संयुजा कवचात एक इलेक्ट्रॉन आहे आणि NaCl, NaH अशा रेणुसूत्रांवरून समजते की सोडियमची संयुजा एक आहे. याचा अर्थ असा आहे की मूलद्रव्यांची संयुजा व त्यांच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन संख्या यात काहीतरी संबंध आहे. जरा डोके चालवा. पुढील तक्त्यात काही मूलद्रव्यांपासून बनलेल्या संयुगांची रेणुसूत्रे दिलेली आहेत. त्यावरून ठरवलेली त्या मूलद्रव्यांची संयुजा, त्या मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण व त्यांची संयुजा इलेक्ट्रॉन संख्या रिकाम्या जागी लिहा. अनुक्रमांक 1. मूलद्रव्याची संज्ञा H. संयुगाचे रेणुसूत्र HCl. मूलद्रव्याची संयुजा 4. मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 4. मूलद्रव्यातील संयुजा इलेक्ट्रॉन संख्या 4. 8 वजा x. x मोठा किंवा समांतर 4 करिता. 8 वजा 4 बरोबर 4. अनुक्रमांक 8. मूलद्रव्याची संज्ञा Al. संयुगाचे रेणुसूत्र AlCl3. मूलद्रव्याची संयुजा 3. मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 3. मूलद्रव्यातील संयुजा इलेक्ट्रॉन संख्या 3. जरा डोके चालवा. तक्त्यामध्ये चौथ्या स्तंभात तुम्ही संयुगाच्या रेणुसूत्रावरून शोधलेली मूलद्रव्याची संयुजा लिहिली आहे. 1. जेव्हा मूलद्रव्यातील संयुजा इलेक्ट्रॉन संख्या संयुजांशी जुळते. 2. जेव्हा x चे मूल्य 4 किंवा 4 पेक्षा अधिक असेल तेव्हा 8 वजा x चे मूल्य मूलद्रव्यांच्या संयुजेशी जुळते का? या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन कमी आहेत? उत्तर x चे मूल्य मूलद्रव्यांच्या संयुजांशी जुळते किंवा त्यापेक्षा कमी असते त्या मूलद्रव्याची संयुजा त्यातील संयुजा इलेक्ट्रॉन संख्ये एवढी असते. याउलट ज्या मूलद्रव्यात 4 किंवा त्याहून अधिक इलेक्ट्रॉन असतात तेव्हा अष्टक पूर्ण होण्यासाठी जितके इलेक्ट्रॉन कमी असतात ती उणिवेची संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची संयुजा असते. जरा डोके चालवा. 1. मूलद्रव्यांचा अणुअंक हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म व त्याची रासायनिक ओळख आहे. निसर्गातील काही मूलद्रव्यांमध्ये अणुअंक समान परंतु अणुवस्तुमानांक मात्र विभिन्न असे अणू असतात. एकाच मूलद्रव्याच्या अशा भिन्न अणुवस्तुमानांक असलेल्या अणूंना समस्थानिके म्हणतात. उदाहरणार्थ कार्बन. कार्बनची 3 समस्थानिके आहेत. ती म्हणजे उदाहरणार्थ C12, C13, C14. समस्थानिकांचा अणुवस्तुमानांक 12C, 13C व 14C या पद्धतीनेही दर्शवतात. समस्थानिकांची प्रोटॉन संख्या समान असते परंतु न्यूट्रॉन संख्या भिन्न असते. समस्थानिके 12C अणू ड्यूटेरियम व ट्रिटियम अशी स्वतंत्र नावे आहेत. त्यांचे अणुद्रव्यांची समस्थानिके किरणोत्सारी असतात. त्यांचा उपयोग विविध क्षेत्रात केला जातो. उदाहरणार्थ औद्योगिक क्षेत्र, कृषी क्षेत्र, वैद्यक क्षेत्र, संशोधन क्षेत्र. 1. युरेनियम 235 चा उपयोग केंद्रकीय विखंडन व ऊर्जा निर्मितीसाठी होतो. 2. कॅन्सर सारख्या प्राणघातक आजारांवरील वैद्यकीय उपचारांमध्ये काही मूलद्रव्यांच्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग होतो. उदाहरणार्थ कोबाल्ट 60. 3. गॉयटर या थायरॉइड ग्रंथींच्या आजारावरील उपचारांमध्ये आयोडीन 313 चा उपयोग होतो. 4. किरणोत्सारी मूलद्रव्यांच्या समस्थानिकांचा उपयोग जमिनीखालून गेलेल्या नळांमधील चिरा शोधण्यासाठी होतो.
उदाहरणार्थ सोडियम 24. 5. अन्न पदार्थांचे सूक्ष्म जीवाणूंपासून परिरक्षण करण्यासाठी किरणोत्सारी मूलद्रव्यांचा उपयोग होतो. 6. C14 या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग जीवाश्मांचे वय ठरवण्यासाठी होतो. अणुभट्टी म्हणजेच न्यूक्लिअर रिॲक्टर. अणु ऊर्जेच्या वापराने मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याचे संयंत्र म्हणजे अणुभट्टी. आकृती पहा. अणुभट्टीमध्ये अणु इंधनावर केंद्रकीय अभिक्रिया घडवून आणतात व अणुमधील केंद्रकीय ऊर्जा मुक्त करतात. संबंधित केंद्रकीय अभिक्रिया समजून घेण्यासाठी युरेनियम 235 या अणु इंधनाचे उदाहरण घेऊ. मंद गतीच्या न्यूट्रॉनांचा मारा केला असता युरेनियम 235 या समस्थानिकाच्या केंद्रकाचे विखंडन होऊन क्रिप्टॉन 92 व बेरियम 141 या वेगळ्या मूलद्रव्यांची केंद्रके व 2 ते 3 न्यूट्रॉन निर्माण होतात. या न्यूट्रॉनांची गती कमी केल्यावर ते आणखी U-235 केंद्रकांचे विखंडन घडवतात. अशा प्रकारे केंद्रकीय विखंडनाची शृंखला अभिक्रिया होते. आकृती पहा. यामध्ये केंद्रकातून मोठ्या प्रमाणात केंद्रकीय ऊर्जा म्हणजेच अणु ऊर्जा मुक्त होते. संभाव्य विस्फोट टाळण्यासाठी शृंखला अभिक्रिया नियंत्रित ठेवतात. अणुभट्टीमध्ये शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी न्यूट्रॉन्सचा वेग व संख्या कमी करण्याची आवश्यकता असते. त्यासाठी पुढील गोष्टींचा वापर केला जातो. 1. संचलक किंवा मंडक मॉडरेटर. न्यूट्रॉन्सचा वेग कमी करण्यासाठी ग्रॅफाइट किंवा जड पाणी यांचा संचलक किंवा मंडक म्हणून वापर केला जातो. 2. नियंत्रक म्हणजेच कंट्रोलर. न्यूट्रॉन शोषून घेऊन त्यांची संख्या कमी करण्यासाठी बोरॉन, कॅडमियम, बेरिलियम इत्यादींच्या कांड्या नियंत्रक म्हणून वापरतात. विखंडन प्रक्रियेत निर्माण झालेली उष्णता पाण्याचा शीतक म्हणजेच कूलंट म्हणून वापर करून बाजूला काढली जाते. या उष्णतेने पाण्याची वाफ करून वाफेच्या सहाय्याने टर्बाइन्स चालवले जातात व वीज निर्मिती होते. भारतामध्ये 8 ठिकाणच्या अणुवीज निर्मिती केंद्रांमध्ये एकूण 22 अणुभट्ट्या कार्यान्वित आहेत. अप्सरा ही मुंबईच्या भाभा अणु संशोधन केंद्रात 4 ऑगस्ट 1956 रोजी कार्यान्वित झालेली भारतातील पहिली अणुभट्टी आहे. भारतात थोरियम 232 या मूलद्रव्याचे साठे मोठ्या प्रमाणात असल्याने भारतीय वैज्ञानिकांनी पुढील काळासाठी TH-232 पासून U-233 या समस्थानिकाच्या निर्मितीवर आधारित अणुभट्ट्यांची योजना विकसित केली आहे. जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची www.youtube.com वरून अणुभट्टीच्या कार्याची सविस्तर माहिती व्हिडिओद्वारे मिळवा व ती वर्गात सर्वांना दाखवा. प्रश्न 1.